अशा बीट्स तर तुम्ही खूप खाल्ल्या असतील, पण कधी याचं सरबत बनवून पाहिलात का? नाही ना? चला मग ते कसं बनवायचं ते बघूया. हॅलो गाईज, त्यासाठी आपण असा एक खलबत्ता घेऊया. हे तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण मी तुम्हाला खलबत्त्यामध्येच दाखवते. आणि ह्या बीट्स आपण ह्यामध्ये काढून टाकूया. तुम्हाला किती ड्रिंक बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्या गोळ्या घ्या. इतकं छान आणि टेस्टी लागते ना हे. तुम्ही एकदा जर हे करून बघितलं आणि पाहिलात ना, तर तुम्ही सारखं हेच बनवून पिणार बघा. खूप मस्त भारी टेस्ट लागते ह्याची. आता छान आपण याची पावडर तयार करून घेऊया. कच्ची कैरीच्या सरबताची टेस्ट लागते ह्याची मस्तपैकी. ह्यामध्ये अगदी थोडीशी साखर घालूया. ह्यामध्ये साखर ऑलरेडी असते, आपण थोडीशी घालूया. तुम्हाला नको असेल तर स्किपही करू शकता. आता ही साखरही आपण पुन्हा छान बारीक करून घेऊ. आता त्यामध्ये आपण जलजिरा पावडर घालूया. अगदी थोडंसं काळं मीठ घालूया आणि आता पुन्हा हे छान बारीक करून घेऊ. हे बघा, छान अशी याची पावडर तयार झालेली आहे. सर्विंग ग्लास घेऊया. त्यामध्ये सर्वात आधी आपण आईस क्यूब्स टाकून घेऊया. त्यामध्ये आपण जी बीट्सची पावडर तयार केलेली आहे ती टाकून घेऊया. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घ्या, तुम्हाला किती हवी आहे ते. मला थोडी जास्त आवडते म्हणून थोडी जास्तच टाकते. आता त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालूया आणि त्यामध्ये टाकूया आता स्प्राईट. इथे तुमच्याकडे थम्सअप असेल तर तुम्ही थम्सअपचाही वापर करू शकता. तर हे छान मिक्स करून घेऊया. वरतून थोडा बीट्सचा मसाला यावरती आपण घालू. खूप छान आणि चटपटीत असं हे ड्रिंक तयार होतं. आणि थोडासा जलजिरा स्प्रिंकल करूया. बीट्स या गोळीपासून अगदी झटपट होणारं हे समर ड्रिंक तयार आहे. अगदी थंडगार आणि एकदम टेस्टी असं हे ड्रिंक तयार होतं. ह्या उन्हाळ्यामध्ये खरंच खूप छान रिफ्रेशिंग असं हे ड्रिंक आहे. कच्च्या कैरीचा स्वाद असणारं ड्रिंक आपलं तयार आहे. आता मी कसं झालं ते टेस्ट करते. खूप छान अप्रतिम असं झालेलं आहे. टेस्टी चटपटीत असा याचा स्वाद आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.